अंधेरी पश्चिम वीरा देसाई येथे नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून या ठिकाणी कोणतेही अधिकारी लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी उद्घाटन केलं असूनही नाला साफ करण्यात आलेला नाहीये, तर तसेच हा नाला पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे। तर या ठिकाणी कोणतेही अधिकारी लक्ष देत नसल्याची तक्रार देखील वारंवार केली जाते। तर या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी। सध्या आपण वीरा देसाई अंधेरी भागामध्ये आहे। या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहाल अंधेरी मेट्रो स्थानक आहे, जो DN नगर आणि आझाद नगरला जोडलेला ब्रिज आहे। त्याच्या समोर स्टार बाजार आहे। त्याच्या बरोबर आपण मागच्या साईड समोर पाहिलं तर या ठिकाणी जो नाला आहे तो पूर्णपणे भरलेला आहे कचऱ्याच्या ह्याच्यानी। तरी या ठिकाणी वारंवार उद्घाटन केले जातात, फंडही वापरले जातात, तरी या ठिकाणी कोणतंही काम केलं जात नाही। जे आमदार आहेत, नगरसेवक होते, त्यांनी अनेक वेळा ह्याचे फंड पास करून घेतले, पण सध्याची जी परिस्थिती आहे ती नेहमीच हीच परिस्थिती आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर ही झोपडपट्टी आहे। या भागात जे नाले आहेत त्या ठिकाणी जी कॅबल आहे ती अशीच टाकलेली आहे। तसंच कचरा पाहिला तर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी कचरा आहे। या ठिकाणी कोणतंही काम केलं जात नाही। वारंवार तक्रार करून देखील या ठिकाणी कोणतीही साफसफाई होत नाही। आपण आमच्या माध्यमातून पाहू शकाल वीरा देसाई अंधेरी भागामधील हा जो नाला आहे तो पूर्णपणे कचऱ्याने भरलेला आहे। तरी देखील महानगरपालिकाचे कोणतेही अधिकारी किंवा आमदार, नगरसेवक या ठिकाणी कोणतेही अधिकारी या ठिकाणी लक्ष देत नाही। अनेक वेळा या ठिकाणी उद्घाटन केले जातात नाला साफसफाई करण्यासाठी। या ठिकाणी मुख्यमंत्री देखील येऊन गेलेले, तरी आपण आमच्या माध्यमातून पाहू शकाल या ठिकाणी हा नाला अजूनही देखील साफ करण्यात आलेला नाही। आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की या ठिकाणी नक्कीच साफसफाई होईल का? व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई। अपना बाजार अंधेरी पश्चिम या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते। तर RTO अधिकाऱ्यांकडून हेल्मेट सिग्नल तोडल्यामुळे वारंवार कारवाया केल्या जातात। या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी देखील होते। तर RTO अधिकारी या ठिकाणी का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी। अंधेरी मधील अपना बाजार आपण परिसरामध्ये आहे। आपण माझ्या मागे पाहाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक आहे। ट्रॅफिक ही वारंवार या ठिकाणी होत राहते, तरी या ठिकाणी जे RTO ऑफिसर देखील या ठिकाणी ठेवले नाही जात। आपण पाहू शकाल आमच्या माध्यमातून जयप्रकाश मार्ग हा जो परिसर आहे तो जयप्रकाश मार्ग अंधेरी पश्चिम हा आहे। आपण पाहू शकाल या ठिकाणी जी ट्रॅफिक आहे ती वारंवार होत राहते, तरी जे RTO ऑफिसर कोणतेही अधिकारी या ठिकाणी लक्ष देत नाही। या ट्रॅफिक मुळे जे बाजूला शाळाही देखील आहे, तरी इकडे अधिकारी ठेवले जात नाही। आपण पाहू शकाल आमच्या माध्यमातून की ट्रॅफिकचे अधिकारी न ठेवल्याने ज्या वाहतूक आहे ते उलट्या दिशेने फिरवले जातात, तरी या ठिकाणी ट्रॅफिक होते। वारंवार इकडे RTO ऑफिसरना अधिकाऱ्यांना देखील सांगितलं जातं, तरी जे अधिकारी आहे या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे। RTO अधिकारी आहे ते या ठिकाणी जी ट्रॅफिक आहे त्याच्यावरती का दुर्लक्ष केलं जात आहे? व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई। ठाण्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आय लव्ह मुंबई बॅनरची चर्चा सध्या सुरू आहे। तर लहानांसाठी शिंदे काका, बहिणींसाठी लाडका भाऊ, तरुणांसाठी लाडका दादा, ज्येष्ठांसाठी आधार, समाजाचा कॉमन मॅन हवाच आपल्याला स्वरूपात आय लव्ह मुंबई असा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेत। हे संदीप